मी काझी अमान, उपसंपादक दैनिक दिव्य लोकप्रभा. गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथील मक्का मस्जिदमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेबाबत मी आज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया घेतली. जरांगे पाटील काय म्हणाले ते पहा. पाटील, गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे मक्का मस्जिदमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाच्या घटनेबाबत आपलं काय काय प्रतिक्रिया आहे? नाही, ते निंदनीय प्रकारे असं करायला नाही पाहिजे कोणीच. आणि आपण कधी समर्थन पण करत नाही अशा गोष्टी. कारण एकोप्याने सगळ्यांनी राहिलं पाहिजे. विनाकारण कसलाही वाद आणून आणि उगाच दोन विभाग करणं आणि विनाकारण कारण नसताना मारामारी त्याचं रूपांतर करायचं आणि मग गोरगरिबाच्या लेकरांचं त्याच्यात वाटलं होऊन जातं विनाकारण. त्यामुळे अशा गोष्टीचं खरंच निषेध आहे. या प्रकरणाबाबत म्हणजे आरोपींच्या विरोधात UAPA NSA या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून या प्रकरणाची NIA मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आज गेवराई बंद ठेवण्यात आलेला आहे. हे बघा, तपास यंत्रणेत आता त्याच्यात तर काम असणार आहे, ते काय आता सोडणार नाही. जे काय कलम असतील, जे काय तपास होतं ते पूर्ण करणार आहे. त्यात काय दुमत असण्याचं कोणाचं कारणच नाही. मी सांगितलं ना मला, निंदनीय प्रकारे या प्रकरणाचा खरंच निषेध करायला पाहिजे. कोणाच्या देवताला विनाकारण विटंबना करायला नाही पाहिजे. आणि विनाकारणच वाद उफाळून आणायचा काही कारण नसताना. कारण असल्यावरती ठीक आहे, पण कारणच नाही आणि विनाकारणच जनतेला वेटीस धरायचं हे काय आपल्याला आवडत नाही आणि पटत सुद्धा. आपण अर्धमसला येथे भेट देणार आहात? हे चालता येत नाही मला, नसता मी आलो पण असतो. आणि तुम्हालाही माहिती, मी हॉस्पिटलला काल सुट्टी झाली माझी. मला उठता येत नाही, चालता येत नाही. परवा मुस्लिम बांधवांचा ईद उल फित्र सण साजरा झाला आणि वक्फ बिलाच्या निषेधार्थ म्हणजे काळ्या पट्ट्या लावून त्यांनी ईद साजरी केली. म्हणजे वक्फ दुरुस्ती बिलाच्या विरोधात, त्याच्या निषेधार्थ. ते काय माहित नाही, यात माहित नाही. रमजान ईद आपण मुस्लिम परवा शुभेच्छा दिल्या मी त्यांना. परवाच प्रेसमध्येच गुढीपाडव्याच्या सगळ्या हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या, तर रमजान ईदच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.